उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यास सुरुवात केलेली आहे। महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची तर महिला युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून शेतकरी नेते राजू शेट्टी आणि बाळा भेगडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। 2011 मध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणारे बाळा भेगडे सत्तेत असताना या प्रश्नावर मौन का बाळगत आहेत असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे। येवला पैठणीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवल्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पैठणी हा केवळ व्यवसाय नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा वारसा आहे असंही त्यांनी म्हटलंय। कोल्हापूरच्या ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादीच्या राजकीय सल्लागाराची माहिती नाही, राष्ट्रवादीने अधिकृतपणे कळवलेलं नाहीये। देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। चर्चेनंतर यावर सविस्तर बोलणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। नवी मुंबईतील क्लस्टरवरून गणेश नाईक आक्रमक झालेले आहेत। क्लस्टर विरोधात न्यायालयीन लढाई लढू, महासभेच्या माध्यमातून कायदेशीर बाबी समोर ठेवू असंही नाईकांनी म्हटलंय। यंदा ध्वजारोहणाचा मान आपलाच, पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत गोगावलेंचं मोठं विधान। विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील शब्दांचा वापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता। कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हिना गावित यांच्या बंधू रोहन गावित यांनी चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। एकनाथ शिंदेच्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। त्यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। पंतप्रधानांनी चहासाठी निमंत्रण दिलं होतं। यावेळेला खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे। पार्थ पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। पार्थ पवार, राजेंद्र जैन यांनी ही भेट घेतली आहे। सदिच्छा भेट असल्याची माहिती समोर आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या खासदारांची ब्रेकफास्ट बैठकीमध्ये संवाद साधलाय। मतदारसंघातील विकास कामांवर भर देण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला पंतप्रधानांनी खासदारांना दिलाय। आपल्या मतदारसंघातील विकास कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा असाही कानमंत्र त्यांनी खासदारांना दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर नाना पटोले यांनी टीका केली आहे। महाराष्ट्रात त्रास झाला की शिंदे दिल्लीला जातात असा टोला नाना पटोलेंनी लगावलाय। पुढील आठवड्यामध्ये एनडीए खासदारांना दिल्लीत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुढील आठवड्यामध्ये डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मांडण्याची शक्यता आहे। सर्व खासदारांना दिल्लीतच थांबण्याचे आदेश देण्यात आले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेली शहरातील रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती आणि वृक्षतोडीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणं घेणं आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। नाशिकच्या खड्ड्यांवरून फडणवीसांनी सुनावलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सुनावलंय, सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखा, रिलॅक्स राहून चालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी खडसावलंय। राज ठाकरेंचा काहीतरी गैरसमज झालाय, बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते सांगावं असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। खड्डे बुजवण्याचं काम वेगाने सुरू असल्याचे महाजन म्हणाले। विद्यार्थ्यांच्या समस्यावर बोलताना राज ठाकरेंनी सरकारवर घणाघात केलाय। क्लासेसवाला कॉलेजला पैसे पुरवतात आणि शिक्षण व्यवस्थेची बिकट अवस्था असल्याचं राज ठाकरे म्हणाले। सरकारने क्लासेस व्यवसायावर लक्ष देण्याची गरज असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय। दगडावरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक होतील या चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा बसलाय। चंद्रकांत पाटलांनी दगडावरील ठसे शोधण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला। एसआयआर अधिकाऱ्यांसोबत भाजपचे लोक फिरत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। भाजपला सोयीनुसार मतदारांची नावं हटवायची आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना एसआयआर मोहिमेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत।
अमेरिकन कंपन्यांच्या मदतीनं सरकार पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप स्वतः अभिजित दिपकेंनी केलाय. नवी दिल्लीतल्या भारत मंडप मधल्या कार्यक्रमामध्ये वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याचा गंभीर आरोप अभिजित दिपके यांच्याकडून करण्यात आलाय. अमेरिकेच्या एका AI स्टार्टअप कंपनीनं प्रात्यक्षिकादरम्यान ही खासगी माहिती मांडल्याचा दावा त्यांनी केलाय. अभिजित दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले. भेटीला येणाऱ्यांना उद्धट वागणूक दिल्याचा आरोप अभिजित दिपके यांनी केलाय. स्वातंत्र्यदिनी मोदींना जयंतीसाठी भाषण करावं CJP संस्थापक अभिजित दिपकेंनी आवाहन केलंय. तरुणाईसाठी काय पावलं उचलतायत ते सांगावं असंही दिपके म्हणाले. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ईमेलवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा मेल आलेला आहे. महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा, शेअर बाजार उडवण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे. 15 ऑगस्टपूर्वी मुंबईमध्ये स्फोट घडवण्याचा दावा यामध्ये करण्यात आलाय. मेलमध्ये खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या असून काही व्यक्तींची नावं नमूद करण्यात आलेली आहेत. मुलांना शाळेत पाठवू नका, मेट्रोने प्रवास करू नका असा इशाराही देण्यात आलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळेला शेगाव मंदिर प्रशासनाकडून मोहन भागवत यांचा सत्कार करण्यात आला. वाळकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी ज्योतिर्लिंग वैजनाथाचं दर्शन घेतलं. यावेळेला त्यांनी ज्योतिर्लिंग वैजनाथाची विधिवत पूजा केली. यावेळेला वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलंय. TET पेपरफुटी, शालार्थ ID घोटाळा आणि बंद पडणाऱ्या सरकारी शाळा यावरून नाशिकमध्ये NSUIनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दादा भुसेंनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर भूकंप होत असून त्यामुळे मालमत्तांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी घुले कुटुंबियांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. गर्भवती पत्नीसह भावाची प्रकृती बिघडली आहे. बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. गेल्या 7 महिन्यांपासून ऊस बिल थकलं असताना देखील कारखाना प्रशासन बिल देण्यास टाळाटाळ करत असताना शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागू आंदोलन केलं. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये एका रात्री 4 घरफोड्याच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. परिसरातील CCTV फुटेजमध्ये चड्डी परिधान केलेले काही संशयित फिरताना दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला असून त्यामध्ये चड्डी गँगची चर्चा आता सुरू झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या मनसर ST बस स्थानकामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. नोंदणी केंद्रांवरील अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हजारो पर्यटक, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. 20 जुलै रोजी आमच्यावर अश्रुधुरांचा मारा करण्यात आला तरीही आम्ही घाबरलो नाही. तर ही शाई म्हणजे साधी बाब आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. राज्यातील 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर रक्कम जमा झालेली आहे. तसंच काही शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्ज खात्यांवर ही रक्कम जमा होणार आहे. 10 ऑगस्ट ही पीक विमा भरण्याची अंतिम मुदत असतानाही वाशिम जिल्ह्यामध्ये योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही आहे. जिल्ह्यातील सुमारे 2,65,000 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ 68,923 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. 1,05,662 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आलेलं आहे. नागपूर पोलिसांनी म्यूल अकाउंट गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी एका महिलेसह 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 209 ATM कार्ड, 50 सिम कार्ड आणि 45 बँक पासबुक आणि विविध कंपन्यांचे शिक्के जप्त केले.
चिपळूण तालुक्यातील कामत उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन शिरीष मंदार यांच्यावर आरोग्य विभागानं निलंबनाची कारवाई केली आहे. गर्भपातासाठी आवश्यक औषधांचं किट देण्याच्या बदल्यामध्ये एका महिलेकडून 4,500 रुपयांची लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.